उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव अंतिम. छगन भुजबळांची माहिती. विधिमंडळ पक्षनेता ठरवण्यासाठी उद्या बैठक. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर मोठं वक्तव्य केलं आहे. अजितदादा पवार ज्या पद्धतीने गेले ते प्रत्यक्षात तिथे सगळं पाहिलं जाऊन खरं म्हणजे झोप उडाल्यासारखी स्थिती झाली, असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. शो मस्ट गो ऑन म्हणत आपण कोणावर तरी जबाबदारी देऊन हे चालवावं लागेल. पक्ष असेल, सरकार असेल, असंही भुजबळ यांनी म्हटलंय. विधिमंडळाचे सदस्य विधानसभेचे आमदार असतील, विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांची बैठक बोलावली आहे. त्यांच्यामध्ये CLP नेता म्हणजे विधानमंडळ पक्षाचे प्रमुख जे पद अजित पवार यांच्याकडे होते. काही लोकांच्या सूचना आहे सुनेत्राताई यांच्याकडे ते पद द्यावं असं अनेक लोकांचं मत आहे. ते चूक आहे असं मला वाटत नाही. शेवटी निर्णय हा CLPमध्ये होईल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील जी कामं आहेत त्यावर लक्ष देत आहोत. उपमुख्यमंत्रीपदाची जागा खाली आहे, ती सुनेत्रा वहिनींद्वारे भरता येईल, त्याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे. पुढे लोक जे ठरवतील त्याप्रमाणे होईल. उद्याची बैठक विधिमंडळ पक्षप्रमुख ठरवण्याची बैठक उद्या होईल. कदाचित एकमत झालं आणि व्यवस्थित झालं तर उद्याच्या उद्या शपथविधी घेऊ शकतो, असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि मी त्या बैठकीत होतो. उद्या बैठक घेऊन विधिमंडळ नेता म्हणून सुनेत्राताईंची निवड करण्याचं ठरवलं आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. पत्र वगैरे अजून निघालं नाही. कदाचित दुखवटा सुतक असतो, तांत्रिक अडचण आहे. स्वतः तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्यात लक्ष घालत आहेत. तास 2 तासात आपल्याला कळेल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. सर्वसाधारणपणे टेंटेटिव्हली जे आहे, जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुल्लभाई असतील, तटकरे असतील, मी त्याच्यामध्ये होतो. आपला मुंडे, धनंजय वगैरे टेंटेटिव्हली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन CLPचे सुनेत्राताईंचे जे आहे नाव आपण CLP लीडर म्हणून फायनल करायचं आहे. तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाही आहे. कशासाठी थांबलेत? कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो, सूतक असतो, मग 3 दिवसानंतर ते बाहेर पडणार का 10 दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि स्वतः तटकरे आणि प्रफुल्लभाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. काय पण बाकी जर साधारण ठरलं आता बघू, आता काय होतं. तास 2 तासामध्ये आपल्याला कळेल. दोन राष्ट्रवादी विलिनीकरणात आहे, नेमकं खरं काय आहे? राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादांनी शब्द दिला होता एकत्रित करण्याच्या संदर्भात. खरं काय नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही. त्याच्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की CLP लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख, त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहे, आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.